राज्यासह जिल्ह्यातल्या सत्तेचं समीकरण बदलल्यामुळे यंदा नगराध्यक्षपदाची धुरा ताब्यात ठेवणं सिल्लोडमध्ये सध्या प्रतिष्ठेचं बनलेलं आहे। सध्या देशात आणि राज्यात भाजपचं सरकार असून याचा सकारात्मक परिणाम सिल्लोड नगर परिषद निवडणुकीवर होणार आहे का, पाहूयात त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। अब्दुल सत्तारांपुढे 20 वर्षांचं वर्चस्व टिकवण्याचं आव्हान। सिल्लोड नगराध्यक्ष पदासाठी भाजपा शिवसेनेत रस्सीखेच। शिवसेनेचा स्वबळाचा नारा भाजपची प्रतिष्ठा पडाला। सन 1994 मध्ये सिल्लोड नगर परिषदेची पहिली निवडणूक झाल्यापासून ते आजपर्यंतच्या काळात सुरुवातीचे 2-3 वर्ष सोडले तर मागील 30 वर्षांपासून नगर परिषदेवर आमदार अब्दुल सत्तार यांचं वर्चस्व कायम असून आत्ताच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं म्हणजेच आमदार सत्तार यांनी स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केल्यानं भाजपची गोची झाली। मात्र केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यानं सिल्लोडमध्ये भाजपचा आत्मविश्वास वाढलाय। देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस हे विकासाचं राजकारण करतात आणि या देशातल्या प्रत्येक घटकासाठी योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवतं। त्या ठिकाणी कुठेही धर्म आणि जात बघितल्या जात नाही, त्यामुळे या समाजातल्या प्रत्येक घटकासाठी या योजना असल्याने त्याचा निश्चितपणे परिणाम हा नगरपालिका निवडणुकांवर सुद्धा होणार आहे। एक विचाराचं सरकार केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणणं गरजेचं आहे, कारण एक विचाराचं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल तर केंद्र व राज्याचा येणारा विकास निधी योग्य हातात जाऊन त्याचा सदुपयोग होईल असं भाजपच्या वतीनं सांगण्यात येत असलं तरी विरोधकांचा मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनता भाजप व शिंदे सेनेला कंटाळली असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। भाजप आणि शिंदे सेना या दोघांपासून लोक इथे कंटाळलेले आहेत। अब्दुल सत्तारच्या गेल्या 25-30 वर्षापासून अब्दुल सत्तारच्या आता एका हाताखाली जातात सिल्लोड नगर परिषदेची सत्ता आहे आणि एका माणसाच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे आहे तर गुरमी आलेली आहे, हुकुमशाही आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर कोणतेही विकास काम होताना ते दिसत नाही। सिल्लोड एकेकाळचा भाजपचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असताना नगर परिषद स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत भाजपाला नगर परिषदेवर सत्ता स्थापन करता आलेली नाहीये। आता केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार आहे आणि याचा सकारात्मक परिणाम नगर परिषद निवडणुकीत स्थानिक भाजपाला होईल का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अनिल साबळे, लोकशाही मराठी, सिल्लोड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।